गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. मी संगीता कोठारी. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. आणि आता आम्ही आहोत समवसरण मंदिर आहे नाकोडा मंदिरमध्ये. आणि नवीन वर्षाच्या सकाळी 1 तारखेला 1 जानेवारीला आमची सुरुवात होते भक्तिमय वातावरणामध्ये. आणि नाकोडामध्ये हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि सगळा पहाडी इलाका आहे इकडे. पहाडी इलाक्यामुळे मला आठवण झाली आपल्या कळसुबाई शिखराची. आणि सकाळी सकाळी धुकं वातावरण आणि याच्यामध्ये आम्ही सकाळी सकाळी आलोत सगळे जण. बेंडिसा म्हणजे आमच्या श्रद्धाच्या सासूबाई आणि त्यांच्या ननंदबाई. आम्ही सकाळी सकाळी आलोत मंदिरामध्ये दर्शन घ्यायला, कारण आम्हाला वाटलं सकाळी सकाळी गर्दी कमी असेल म्हणून, पण बाकीच्या मंदिरमध्ये खूप गर्दी होती. आणि इकडे आलोत तर इकडे आता एक गर्दी चालू होईल, त्याच्यामुळे आम्ही आधी दर्शन घेतलं. आणि बघा इकडचा एरिया मी तुम्हाला दाखवते. सगळं असं सकाळी सकाळी धुकं. 1 जानेवारीच्या सकाळ, नवीन वर्षाची 2026ची सकाळ आमची चालली आहे अशी मस्त धुक्यामध्ये. आणि सगळ्याच्या मंदिरांच्या अशा शक्ती, ऊर्जा, नवीन ऊर्जामध्ये, की असं वाटतंय आता मी शॉल किती पण घेतली तरी इथे थंडी आहेच, थंडी वाजते आहे. तिकडचं मंदिर इकडे सगळे मंदिर आहे. नाकोडा मंदिर इकडे तुम्ही आलात तर राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध आहे नाकोडा मंदिर. आणि तुम्ही इकडे आलात तर इकडे जवळच आहे हे समवसरण मंदिर. या मंदिराला नक्कीच भेट द्या. आणि इकडे आजूबाजूला खूप मंदिर आहेत जे पाहण्यासारखे आहेत. आणि त्या आतमध्ये ना असं गोल घुमटसारखं म्हणजे आतमध्ये आहे. खूप छान आहे, खूप मोठं आहे. त्याला कारागिरी पण खूप भारी आहे. ॲक्च्युली आतमध्ये ते शूट करू देत नाहीत, त्याच्यामुळं आम्हाला जास्त शूट करता आलं नाही. पण त्याच्यात मी सगळे बाहेर आले ते म्हणून थोडंसं शूट घेतलं पटकन लपून छपून. आता ते आपल्याला सवयच असते ना. कुणी नाही म्हणलं तरी जर आपल्याला चान्स भेटला तर आपण पटकन कॅमेरा काढतो. आणि थोडंसं शूट करता आलं तर आपण करतो, कारण कसं आहे आपले ते मेमरीज राहतात. आणि इकडे हे बघा पूर्ण डोंगर आहे मागे, पूर्ण डोंगर. ऐका नाही आपल्या कळसुबाई शिखरासारखं, म्हणजे असं म्हणतात ना. आता मी गेलेलं नाही आहे कळसुबाईला ॲक्च्युली, पण म्हणतात की ते डोंगर आहे आसपासला आणि डोंगरावर आहे, तर असं वाटलं. आणि आज इथे कार्यक्रम असल्यामुळे इथे भयानक गर्दी असते. खूप ठिकाणून लोक येतात इथे. गाड्या येतात मोठ्या. आणि आता नंतर इथे 9 वाजता काहीतरी 56 भोगचा कार्यक्रम होतो, त्याच्यासाठी लांबून येतात. नवीन वर्षाचे मंदिराच्या दर्शनासाठी लोक येतात, कारण ही नवीन वर्षाची आपल्याला ऊर्जा भेटते सगळी पूर्ण. आणि इकडे पण बघा एक मस्त मंदिर आहे, लाईटिंग. पगले आजी म्हणतात मंदिरला. त्या खूप सुंदर आहे. आम्ही तर सकाळी पहाटेपासून आहे ना सगळे मंदिरांचे दर्शन घेतले. नाकोडा जिल्हा आम्ही रात्री पण दर्शन घेतले होते, आत्ता पण दर्शन घेतले. आणि आता थोड्या वेळाने पण दर्शन घ्यायला जाणार आहे. आणि सकाळी आम्ही एवढ्या पटापट सगळ्यांनी आवरलं, पटकन बाहेर निघालो. इकडे चालू आहे चायलिंग ना. आता सकाळी थोडंसं ना चहा पाणी घेतल्याशिवाय जसं काय आपलं दिवसक्रम चालू होत नाही असं आहे. कारण काय झालं आहे, चहा म्हणलं की आपला वीक पॉईंट असतो. माझं तर आहे, कारण चहा बघतो असल्यामुळे सकाळी तर चहा लागतो थोडासा. तर त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपण चहा पाणी पण घेऊयात सकाळी आता बाहेर आलो तर. कारण इकडे बाहेर आल्यानंतर सकाळी इकडे गरमागरम चहा दिसतोय. आणि चहा जर नाही घेतला तर असं काहीतरी मिस केल्यासारखं होईल. त्याच्यामुळे चला आता चहा वगैरे घेऊयात. आमचं चालू आहे चहा पाणीचं चालू आहे. आता घेऊयात आम्ही सकाळी चहा फर्स्ट क्लास. तर हे पहा हे आलं आहे माझ्याकडे सकाळी चहा.